नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी निलेश, स्वागत आहे आपलं पक्वाद निलेश या व्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ चाललोय पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाला, आणि त्यामध्ये येता जाताना जे देवस्थान लागतील तिथे दर्शनाला जाऊ. पण अचानक पाऊस खूप आला आज, आता थोडा थांबलाय. तर बरं थांबलाय तर आता आम्ही निघतोय. आणि आता आजचा दिवस कसा जातोय, पूर्ण ब्लॉग कसा होतोय, तोपर्यंत ब्लॉग मध्ये सोबत तसेच राहा, बघत राहा आणि ती सपोर्ट करत राहा. काय प्लॅन होता? ऍक्च्युली तो माणूस पटकन जातो. काय आज प्युअर व्हेजच खायचं आहे ना? हा जमल ना? काही पण घ्या, पण शुगर अच्छा. गणपती आपण दगडूशेठचा हलवायचा गणपती बघा. हा चालेल. आज व्हेज खायचंय विवांश. व्हेज काय माग आवाजच निघाला जाऊ. मागशी येते का ना आवाज? काय व्हेज खायचा आज. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण निसर्गाच्या कुशीत जाणाऱ्या एका भव्य कनेक्टिंग लिंक ब्रिजवरून प्रवास करत आहोत. सध्या आपण भारतातील सर्वात सुंदर कनेक्टिंग लिंक पुलापैकी एका पुलावरून प्रवास करत आहोत. आजूबाजूला पसरलेले हिरवं जंगल, डोंगरावर दाटलेलं धुकं आणि समोर दिसणारा भव्य पूल हा प्रवास आणखी खास बनवतो. पावसाळ्यात या परिसराचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं. प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळं रूप पाहायला मिळतं. अशा ठिकाणी प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर प्रत्येक क्षण अनुभवणं असतं. जर तुम्हालाही निसर्ग, रोड ट्रिप आणि पावसाळ्यातील सुंदर दृश्य आवडत असतील तर हा प्रवास नक्की तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवा. आणि खरंच मित्रांसोबत या वातावरणाचा आनंद घ्या, कुटुंबाचा आनंद घ्या. या वातावरणात नक्की भेट द्या. इथून जाताना तुम्हाला तुमचं मन प्रसन्न होईल असं वातावरण इथे तयार आहे. उतरला नाश्ता करायला आम्ही मोरिया मिसल नाश्ता करतोय. दादा दर्शनाला जायच्या अगोदर गोवा खावा आपण कॉन्ट्रीब्यूट करू थोडा. तू थोडाच खाणार आहेस ना म्हणून. विवांश तू काय खाशील? हा पाव खाशील? बाबा तुम्ही काय सांगले? मिसल आलेली आहे. काय झाला? पावडे ज्याचं त्यांनी पाव खायचंय ना का? मग काय थांबलं, 4 पाव झालं आपलं. विवंश काय खातो तू? हा ऐकतो बनव मिसळ. वेगळी आहे ना इकडं मिसळ वेगळी. हा प्रॉपर बनवायची आपण. हे त्याच्यात खायचं आहे. त्याच्यात खायचं आहे ना. तुला इथे बसू वरती बसशील तू? बसतो वरती? अरे नको द्या, काय नको. अजून आता आम्ही पोहोचलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे याच्या बाहेरच्या प्रांगणात. आता इथनं चाललोय गाडी पार्किंग करण्यासाठी, आणि ते पार्किंग करून पुन्हा चालत आम्ही दर्शनासाठी येऊ. काय तिथं पार्किंग? ओके. आपण पोहोचलो आता दगडूशेठ हलवाई गणपतीला. गाडी पार्किंगला लावून आपण चाललो आता. काय आता इथे काय माहिती आहे का, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराचं दर्शन घेऊ आपण. किती गर्दी आहे, कमी मंदिरात जाताना कॅमेऱ्याला अलाउड नसताना आम्ही दर्शन घेऊन बाहेर
पुढच्या प्रवासासाठी निघालो. चंद्रपूर मध्ये कोण आहे? कोण आहे? कुठे? अरे बाबा, काय येईल आता? बाबाला बाबाची गोष्ट भेटली, खुश झाले बाबा. जय बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. आता पोहोचलोय श्री प्रति शिर्डी साई संस्थान शिरगावला दर्शनाला. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना चप्पल स्टँड दिसेल, तिथे चप्पल काढा. आजूबाजूला दुकानं दिसतील, कारण की येताना तुम्ही तिथे घ्या. मंदिराच्या आत जातात. परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. मंदिराच्या आवारात भक्तांच्या सोयीसाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर प्रसाद, फुले, नारळ तसेच पूजेचे साहित्य मिळणारे अनेक दुकाने आहेत. परिसरात सातत्य भक्तांची वर्दळ असली तरी या वातावरणात अतिशय प्रसन्न करणारी मन सकारात्मक वाटते. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे शांतता आणि भक्तीचा सुंदर अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या प्रवासात एक दिवसाच्या जर पुण्यात येणार असाल तर प्रति शिर्डी शिरगाव येथे अवश्य भेट द्या. मुंबई बघू शकता तुम्ही. नमस्कार. प्रवेशद्वार फायनली दर्शन घेऊन निघालो मंदिरातून. कॅमेऱ्याला अलाउड नव्हता मंदिरात. आता बाहेर निघलो आम्ही. तिकडे जाऊ, चला. येताना घेऊ तिकडून निघतो. तिकडे चला बाहेर. आहे त्यांचं. मंदिरातून दर्शन घेऊन निघालो. आता चाललो इकडं. मुख्य मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघताच तुम्हाला साईडला एक छोटंसं मंदिर दिसेल. ते आहे श्री शनिदेवाचं मंदिर. श्री शनिदेव हे न्याय व कर्मफळाचे देव मानले जातात. प्रति शिर्डी शिरगाव येथील या मंदिरात भक्त श्रद्धेने दर्शन घेऊन जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, सकारात्मक प्रेरणा मिळावी व शनिदेवाची कृपा आपल्यावर लाभावी अशी प्रार्थना करतात. हे मंदिर भक्तांना संयम, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माचे संदेश देते. आणि मूर्ती पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. पुढे आपण दर्शन घेऊन आपण पुढच्याच मंदिराकडे त्या तिथून निघतोय. पुढे आपण आता बघतोय श्री गणेश मंदिर. गणेश हे बुद्धीचे देवता आहे. भक्त सुख, समृद्धी आणि कार्यासाठी श्री गणेशाचे दर्शन घेतात. आणि पुढे बघू शकता विघ्नहर्त्याचं सुंदर रूप आपल्या समोर आहे. त्याच्यानंतर आपण त्याच मूर्तीच्या समोर श्री हनुमानाची मूर्ती आहे. श्री मारुती मंदिर. श्री मारुतीराय हे बल, भक्ती आणि ध्येयाचे प्रतीक आहे. भक्त संकटापासून संरक्षण व मानसिक बळ मिळावे म्हणून मारुतीरायाचे दर्शन घेतात. शिरगावचे आता दर्शन घेऊन आम्ही निघतोय. पुढचा प्रवास कुठे आपल्याला आता जेवायला चाललो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही जाऊ आई एकविरीला भेटायला कारला. असं वाटलं नाही ना पाऊस नाही. एकदम मस्त प्लॅन झाले. टूर वातावरण छान मस्त आहे खरंच. हा आता तो आता त्या साईडला उलट्या साईडला पडेल ना म्हणून. पण एक दिवसाने या गोष्टी होतात चांगल्या आहे ना. एक दिवसान काय हा. दर्शन घेऊन निघालो इथं. आता आम्ही आता जाऊ आम्ही जेवायला. तुला काय घेते तू? हेलिकॉप्टर आहे तो.
काय घेतला एक घेतली ठेव तुम्हाला उडून दाखव ये इकडे उडून हे कसा उडवतो मामा दुसरा घ्या कशा विवाश काय घेतला हेलिकॉप्टर घेतला काय आहे विवाश काय घेतलं तू कोणी घेतला हा? विराट कसा उडतो तो असा उडतो बाबा डेंजर आहे कुठं हे द्या बोलाचा द्या बोलायचं द्या द्या का त्याला एक उडा 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 जोरात मी उतरू तू नाही उतरणार हा चला जेवायला जायचं आता कुठे काय खाशील तू हा बटाटा खायचा छान हा विरा मावली ओके पाय कसा पडशील कसं पाय पडशील दाखव कसा पडशील असं पडशील ओके काय मागशील तुझं देवी जाऊन काय मागशील हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मागशील अजून अजून एरोप्लेन अजून पक्का माग म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही जॅकप्लेन पण ओके अजून रॉकेट आईच्या गावात अजून हा अच्छा हा ओके अजून जम्बो जेट जम्बो जेट बाबा हा अजून आता आलो पण कुठे आलो एकविरा माऊली एकविरा दर्शनाला कारल्याला काय काय आली एक काय एकविरा माऊली आली ओके गाडी पार्क करून आम्ही आलो दर्शनाला खाली विहिरे गावच्या इथे कारण की पाऊस इतका होता की वरती जाऊ शकलो नाही आम्ही त्याच्यामुळे आपण खाली दर्शन घेतलं एकविरा माऊली की जय. नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती प्रति शिर्डी साईबाबा आणि एकविरा आईचं दर्शन घेऊन खूप पाऊस आणि फॉग त्याच्यामुळे आता घरी पोहोचलो आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. ज्या मित्रांनी लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं त्यांनी करा मित्रांना शेअर करा असंच मला सपोर्ट राहू द्या. पुन्हा एकदा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.